नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या खेडा येथे पंचायत समिती 1 जुलै रोजी कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रतिनिधी प्रभाकर अडगळे। सविता अमृत पवार तरखेडा यांनी पुढे यायचे। शेतकरी वर्ग, तुम्हाला सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त मी एवढं सांगेन की तुम्ही आमचे अन्नदाता आहात। तुम्हाला आमच्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही तुम्हाला प्राधान्य देऊ। आपले पदाधिकारी, माजी पदाधिकारी सर्वजण आपल्या सहकार्यासाठी आहेतच। सर्वांनी खूप छान टेक्निकल नॉलेज पण दिले आहे। सेंद्रिय शेती करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला सर्वांना म्हणजे आता माहितीच आहे की शहरात पण किती त्याची मागणी आहे। आपल्याला त्याचा मोबदला पण जास्त मिळतो। तुमचं जेवढं श्रम आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला जे आपण पारंपरिक शेती करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मोबदला मिळतो, पण ह्याच्यात खरंच खूप चांगलं आहे। मी आता पुण्यात राहते आणि मी पाहिलं आहे की तिथे सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय जे प्रोडक्ट्स असतात तर त्याला किती मागणी आहे। तर म्हणून आणि ते तसंही आरोग्यासाठी खूप चांगलं आहे। तर आपण हळूहळू जसं काय जे खूप सगळ्या योजना आहेत, तुम्हाला सगळ्या योजनांची माहिती तर सगळे देतच आहेत। आपण अजून काय बघू, प्रयोजन करू त्याच्यासाठी की तुम्हाला कुठल्या कुठल्या काय योजना व त्याची कशी माहिती अजूनपणे सविस्तरपणे समजेल। प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कशी समजू शकेल त्याचा आपण बघू काय करता येईल। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्हाला कुठलीही काही अडचण आली तर आपले सगळे अधिकारी आहेत, सगळे तुमच्या सहाय्यासाठी आहेत। पण मी तुमच्या लहान बहीण, मोठी बहीण जे तुम्हाला वाटतं ह्या जरी तुम्ही माझ्याकडे या, सर आहेत सगळे, तुम्हाला मी म्हणेन की जे महिला शेतकरी आहेत तर तुम्ही, मला माहिती आहे की तुम्ही खूप कष्ट करता, तर तुम्हाला कसलीच अडचण होणार नाही। तुम्ही माझ्याशी बोलू शकता, माझ्या सहकार्यांशी बोलू शकता आणि सगळ्यांना शुभेच्छा परत एकदा। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। ज्यावेळेला मला अजून पुण्याला घेऊन गेले साहेब, तिथं असं ऐकायला पाहायला सगळं काही भेटलं गोपालनविषयी। तर मी आता गीर गाईंच्याकडे वळलो, कारण गीर गाईंच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये खूप अनंत कोटी जीवाणू आहेत। माझ्याकडे ज्या जर्सी गाई होत्या मी आता तो विषय आता कमी केला, कारण त्याच्यामध्ये जीवाणू कमी आहे, पण मी डबल ते वापरतो शेण गोमूत्र। परंतु जर गावरान गाय राहिली आणि त्या गायीचं इतकं महत्व आहे तर त्या गायीच्या पाठीशी सूर्यकेतूची त्याला हे आहे, पाठीवर जरी हात फिरवला तरी आपले बरेचसे आजार चांगले होतात। आणि सेंद्रिय म्हटलं म्हणजे आता सांगायचं काम नाही, साहेबांनी सांगितलं विहिरीचं पाणी सुद्धा दूषित आहे। तेच नाही, माझ्या शेतकरी बंधूंना एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही रासायनिकच्या मागे लागू नका, फवारणीच्या मागे लागू नका। निम हक्क बनवा, तुमचे दसपणे हक्क बनवा। म्हणजे आपण जन्माला येतो ना त्यावेळेला जन्माला आल्या आपल्याला धरती माता स्वाद देते, ती ऑक्सिजन देते। तर एक व्यक्तीला 4 झाडांचा ऑक्सिजन आपल्याला लागतो। बांधावरती झाडं पण लावा, गोमातेचं रक्षण करा, तरच आपली शेती आपल्याला ती टिकून राहणार आहे। नाहीतर रासायनिक मध्ये साहेबांनी सांगितलं तर तुम्हाला जेसीबी लागेल, आपल्याला ट्रॅक्टरची आवडी जेसीबी कुठून आणणार। उत्पादन म्हणजे आता हे आपले जे वसंतराव नाईक आहे यांनी काय सांगितलं, शेतकऱ्याचं पीक, शेतकरी पिकला तर जग, म्हणजे शेतामध्ये पिकला तर जग वाचणार आहे। आपल्याला जर शेतामध्ये पिकलं तर जगाचं कसं होईल, म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरीच आहे। तरी सगळ्यांना विनंती आहे, सेंद्रिय शेती करा। आणि मला आयोजकांनी इथं माझा मान सन्मान केला आणि माझ्यासोबत खरोखरची मंडळी आली ती म्हणजे एकाहून एक बळी आहे। आता माझा शेतकरी मित्र आहे, शेतकरीचा मुलगा आज देशाचं रक्षण करतोय, तो भाऊचं नाव चेतन भाऊ, तुमची गोष्ट काय आहे ते सांगा, उभे राहून सांगा। म्हणजे देशाचं रक्षण करणारा सुद्धा आज माझा शेतकरी पुत्रच आहे। म्हणजे एकाहून एक नाव सांगा तुमचं आणि तुमची गोष्ट सांगा। आज